बिग बॉस सुरू होऊन एक आठवडा झालेला आहे आणि एका आठवड्यानंतर ऑडियन्समध्ये जे पॉप्युलर कंटेस्टंट आहेत त्यांचे पोल आलेले आहेत. म्हणजेच काय, तर पहिल्या आठवड्याचे पॉप्युलॅरिटी पोल आलेले आहेत आणि कोण किती नंबरला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर मित्रांनो, पॉप्युलॅरिटी पोलनुसार जे आहे सगळ्यात शेवटला म्हणजे 16 नंबरला आहे इरिना. इरिनाला भलेही बरेच लोक त्याची स्तुती करत असतील, पण पब्लिकमध्ये ती गेम वाईज एवढी फेमस नाही आहे, म्हणून ती नंबर 16वरती आहे. नंबर 15वरती आहे तर पुरुषोत्तम दादा पाटील. यांचाही गेम लोकांना कदाचित आवडत नसावा, म्हणून त्यांना लोक जास्त पसंत नाही करत आहे आणि ते नंबर 15वरती आहे. थोडंसं शॉकिंग नाव आहे ते आहे निखिल दामले जो आहे तो त्याची रमा रागाव मालिका संपलेली आहे, त्यानंतर सुद्धा त्याला असं वोट मिळतंय. म्हणजेच काय, तर त्याचा खेळ लोकांना आवडत नाही आहे. त्यानंतर नंबर 13वरती जे नाव आहे ते आहे योगिता चव्हाण. ही नंबर 13वरती आहे. खरं तर त्या मुलीमध्ये जास्त पोटेन्शियल वाटलं होतं, पण पहिल्या आठवड्यात तिने 0 गेम केल्यामुळे लोक तिला पसंत करताना दिसत नाही आहेत, म्हणून ते नंबर 13वरती आहे. नंबर 12वरती आहे जान्हवी किल्लेकरनं खरं तर गेम खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण निक्कीचं शेपूट बनल्यामुळं लोकांच्या पसंतीला येताना ते दिसत नाही आहे, म्हणून जान्हवी किल्लेकर जे आहे ते आहे नंबर 12वरती. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे पंढरीनाथ कांबळे. खरं आहे, पंढरीनाथ कांबळे खरं तर गेम खेळत नाही आहेत, पण तरीसुद्धा ते नंबर 11वरती आहेत, कारण लोक त्यांना पसंत करतात. लोकांना असं वाटतं की बाबा हा माणूस पुढे गेम खेळू शकतो, म्हणून ते नंबर 11वरती आहे. जर का मला पर्सनल विचाराल तर पंढरीनाथ कांबळे खरं तर नंबर 16वरती हवे होते, त्यांनी काहीच गेम खेळला नाही. त्यानंतर नंबर 10वरती आहे वैभव चव्हाण एकदाच दिसला होता वर्षाताईंना धमकी देताना, त्यानंतर तो आठवडाभर दिसलेला नाही आहे. अरबाज आणि निक्कीच्या बरोबर जाऊन गेम खेळतोय, अरबाजच्या कुशीत जाऊन बसलाय आणि लोक त्याला जास्त पसंत नाही करत आणि तो नंबर 10वरती आहे. नंबर 9वरती आहे छोटा पुढारीची बोलबच्चन जे आहे ते लोकांना थोडी आवडताना दिसतीये, म्हणून बऱ्यापैकी जे आहे त्याला पसंती मिळते आणि तो नंबर 9वरती आहे. त्यानंतर जे पुढचं नाव आहे ते आहे अंकिता वालावलकर. ती आहे 8 नंबरवरती. मराठीचा मुद्दा असो किंवा घरातील निक्की आणि तिचं भांडण असो, हे चर्चेचा विषय झालं होतं आणि रितेश देशमुखनी काल केलेलं कौतुक असो, यानंतर प्रेक्षक तिला थोडेसे पसंत करताना दिसत आहे आणि ते नंबर 8वरती आहे. नंबर 7वरती आहे आर्या जाधवला सुद्धा पसंती मिळते लोकांकडून आणि ते नंबर 7वरती आहे. खरं तर ही मुलगी थोडीशी रँक याची वरती हवी होती, पण लोकांच्या दृष्टीने ती नंबर 7वरती आहे. नंबर 6वरती आहे अरबाज पटेल निक्की बरोबर राहून गेम खेळतोय, त्याची चर्चा सुद्धा आहे आठवडाभर, पण लोक त्याला गेम वाईज आता सध्या नंबर 6वरती बघत आहेत. नंबर 5वरती आहे अभिजित सावंत. मला वाटते कदाचित त्यांचा गेम चांगला जरी नसला तर त्यांच्या फॅन्सने त्यांना इथपर्यंत पोहोचवलेला आहे आणि ते आता सध्या स्थितीत नंबर 5वरती आहेत. नंबर 4वरती आहे सूरज चव्हाणची जी फॅन फॉलोइंग अचानक वाढलेली आहे. पहिल्या दिवशी त्याला टार्गेट केलं, त्यानंतर त्याची जी फॅन फॉलोइंग वाढली आणि आता तो सध्या डायरेक्ट नंबर 4वरती आलेला आहे आणि सूरज चव्हाणला गावाकडून तर खूपच जास्त जे आहे ते सपोर्ट मिळताना दिसत आहे. त्यानंतर नंबर 3वरती आहे निक्की तांबोळीने गेला आठवडा गाजवला होता आणि अख्ख्या महाराष्ट्राची विलन झाली होती. या निक्की तांबोळीची सगळीकडे चर्चा आहे आणि लोकांना वाटतं की निक्की आहे म्हणून गेम आहे, म्हणून ती नंबर 3वरती आहे. ज्या व्यक्तीबरोबर निक्कीने वाद घातला ती व्यक्ती 2 नंबरवरती आहे, म्हणजेच वर्षाताई ज्या आहेत त्या नंबर 2वरती आहेत आणि लोक त्यांना पसंत सुद्धा करत आहेत. आणि नंबर 1वरती आहे धनंजय पवार. मला थोडीशी शंका आहे, कारण पब्लिक यांना वोट करतात आहे, पण यांचा गेम पुढे कसा जाऊन असेल हे खरंच पाहणं इंटरेस्टिंग असेल, कारण यांचा गेम एवढा चांगला नव्हता मागच्या आठवड्यात, तरीसुद्धा लोकांनी त्यांना भरभरून वोट केलेला आहे आणि धनंजय पवार हे पॉप्युलॅरिटी पोलनुसार नंबर 1वरती आहेत, महाराष्ट्राचे फेवरेट आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारचे होते हे पॉप्युलॅरिटी पोल. नंबर 16वरती आहे इरिना, तर नंबर 1वरती आहे धनंजय पवार. तुमचं काय म्हणणं या पॉप्युलॅरिटी पोलबद्दल आणि तुमच्या आवडीचा नक्की कोणता कंटेस्टंट आहे, प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा जर का व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.